माझ्या त्या एआय व्हिडिओना तब्बल 43 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत। प्रत्येक राज्यात व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली। रुपाली चाकणकरांच्या वकिलांनी काय सांगितलं कोर्टात नेमकं काय घडलं पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 43 मिलियन व्ह्यूज, प्रतिमा मलिन झाली, रुपाली चाकणकर कोर्टात। माझ्या त्या एआय व्हिडिओना 43 मिलियन व्ह्यूज, प्रत्येक राज्यात व्हिडिओ व्हायरल, माझी प्रतिमा मलिन झाली, रुपाली चाकणकरांनी काय सांगितलं कोर्टात नेमकं काय घडलं। महाराष्ट्रात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण उघडं पडलं आणि त्यानंतर त्याचे अनेकांशी असलेले राजकीय हितसंबंध देखील चव्हाट्यावर आले। त्यातलंच एक नाव म्हणजे रुपाली चाकणकर। खरातला गुरुस्थानी मानल्यानंतर त्याच्या संपर्कात असतानाचे चाकणकरांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले। यातूनच मग सोशल मीडियावर व्हायरल होणारे एआय व्हिडिओ शिवाय रिलीज होण्यापूर्वी चर्चेत असलेला महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स नावाचा सिनेमा, या दोन्ही गोष्टींच्या केंद्रस्थानी कोण राहिलं तर रुपाली चाकणकर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आता या दोन्ही गोष्टींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। आज याच याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली। या सुनावणीला रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या। रुपाली चाकणकरांच्या वकिलांनी आज या प्रकरणी कोर्टात युक्तिवाद केला। चाकणकरांच्या वकिलांनी काय केला युक्तिवाद ऐकूया। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर चाकणकरांच्या नावानं अनेक एआय व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्यात आले। हे व्हिडिओ फक्त महाराष्ट्रात नाही तर प्रत्येक राज्यात पोहोचले। या एआय व्हिडिओना 43 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत। त्यामुळे आमच्या अशिलाची प्रतिमा मलिन होतीये, त्यांच्या प्रतिष्ठेचं नुकसान होत आहे। त्यामुळे या प्रकरणी न्यायालयानं हस्तक्षेप करावा। चाकणकरांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर प्रतिवादी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला। हे व्हिडिओ आम्हाला मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला। त्यानंतर चाकणकरांच्या वकिलांनी न्यायालयाला एआय व्हिडिओची माहिती दिली। कोर्टानं आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जुलैला ठेवली। चला आता दुसरा मुद्दा, महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स। या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत स्वरूप सावंत। हा सिनेमा 2 ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। 70% चित्रीकरण देखील पूर्ण झालंय। पण चित्रपटातल्या एका व्यक्तिरेखेवरून वाद सुरू झालाय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत पुन्हा एकदा रुपाली चाकणकर। आता हा वाद नेमका कशावर तर या सिनेमातील एक व्यक्तिरेखा रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य दाखवतय म्हणून। रुपाली चाकणकरांची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सिनेमाच्या टीझर मधून या पात्राचा फर्स्ट लुक बाहेर आला आणि या वादाला सुरुवात झाली। त्यानंतर रुपाली चाकणकरांनी सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आणि अब्रू नुकसानीचा दावा टाकला। रुपाली चाकणकरांनी धाडलेल्या नोटिशीनंतर दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी पत्रकार परिषद घेत हा सिनेमा थांबणार नाही असं म्हणत एक प्रकारे कोर्टाची लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला। आम्हाला नोटीस आली आहे, आम्ही दडपणाखाली आहोत, पण सिनेमा थांबणार नाही। हा सिनेमा इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट अजिबात नाही, समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रबोधनासाठी आहे, कुणाची मानहानी करण्याचा हेतू नाही। या नोटिशीला लीगल टीम उत्तर देईल आणि 2 ऑक्टोबरला सिनेमा नक्की येईल असंही त्यांनी सांगितलं। आता इथं महत्वाचं काय तर एआय आणि डीप फेक तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध मानहानी असे 2 वेगवेगळे मुद्दे। पहिला मुद्दा एआय आणि डीप फेकचा। सोशल मीडियावर कुणाचाही चेहरा वापरून व्हिडिओ बनवणं आजकाल सोपं झालंय, पण त्यामुळे एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो हेही तितकंच खरं। चाकणकर म्हणतायत 43 मिलियन व्ह्यूज मुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली। दुसरा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध मानहानीचा। तिकडे सिनेमा बनवणारे म्हणतायत आम्ही सामाजिक प्रबोधन करतोय, इकडे चाकणकर म्हणतायत आमची प्रतिमा वापरल्यानं आमची बदनामी होती। एकूणच काय तर कोर्ट आता या दोन्ही बाजू ऐकून निर्णय देईलच। येत्या 23 जुलैला यावर पुढील सुनावणी आहे। पण एक मात्र खरं की एआयच्या युगात खरं आणि खोटं ओळखणं अवघड झालंय। एका व्हिडिओला 43 मिलियन व्ह्यूज मिळतात, पण त्याचा परिणाम एखाद्याच्या आयुष्यावर होतो। रुपाली चाकणकर कोर्टाची लढाई लढतायत
तर सिनेमावाले आपला सिनेमा रिलीज करणार म्हणतात. आता या प्रकरणात काय निकाल लागतो हे बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.